सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 17 ओवी क्रमांक 302 पासून आता सुरुवात करूयात. तेथ देखोनी तो आथिला योग्यू मागोही आला, तोही दर्पा चढला भांबावे जरी. आणि त्या ठिकाणी ह्याचे ऐश्वर्य पाहून योग्य अतिथी प्राप्त झाला आणि त्यास पाहून हा भांबावून जाऊन त्याला काही द्यावे असेही जरी मनात आले, तरी श्रद्धा न धरी जीवी तया माथाही न खालवी, स्वये न करी ना करवी अर्घ्यादिक. तरी त्याचविषयी पूज्य बुद्धी न बाळगता व त्यास नमस्कार न करता आपण स्वतः दुसऱ्याकडूनही त्याला अर्घ्यादिकही समर्पण करीत नाही. आलिया न घली बैसो, तेथ गंधाक्षतांचा काय अतिसो, हा अप्रसंगो कीर असो तामसी नरी. आणि त्याला बसावयास आसनही देत नाही, मग गंधाक्षतांनी त्याचे पूजन करण्याची गोष्ट कशास पाहिजे. याप्रमाणे तामसी पुरुष अतिथीची अप्रतिष्ठा करीतात. पै बोळविजे रिणाई तू, तैसा झकवी तयाचा हातू, तू करणे याचा बहुतू प्रयोगू तेथ. परंतु ऋण कर्याची बोळवण करावी, त्याप्रमाणे त्याच्या हातावर काही द्रव्य ठेवून अरे तुरे करून त्याचा अपमान करतात. आणि जया जे दे किरीटी, तया ते उमाणी तयासाठी, मग कुबोले का लोटी अवज्ञेच्या. आणि अर्जुना, त्याला जे दान द्यावयाचे तितकीच त्याची किंमत आहे अशी त्याची हेलना करतात. आणि मग त्या ब्राह्मणास वाईट शब्द बोलून धक्के मारून त्याची अमर्यादा करतात. हे बहु असो या परी, मोल वेचणे जे अवधारी, तया नाव चराचरी तामस दान. हे पुष्कळ बोलणे राहू दे, याप्रमाणे जे द्रव्य दान करणे त्याला या जगात तामस दान असे म्हणतात. ऐसे आपुलाला चिन्ही अलंकृते तिन्ही, दाने दाविली अभिधानी रजतमाचिया. याप्रमाणे ज्याच्या त्याच्या चिन्हांनी युक्त अशी ही सात्विक, राजस आणि तामस ही दाने तुला स्पष्ट सांगितली. तेथ मी जाणत असे, विपाये तू गायसे, कल्पीसील मानसे विचक्षणा. त्यांविषयी अर्जुना, मला कसे वाटते की कदाचित तू आपल्या मनात अशी शंका घेशील की जे भवबंधमोचक एकले कर्म सात्विक, तरी का वेखासी सदोख एर बोलावी. संसार बंधनापासून सोडविणारे जर एक सात्विक कर्मच आहे, तर त्या वाचून दोषयुक्त अशी जी वेगळी कर्मे त्यांचे वर्णन का करावे. परी नोसंतिता विवसी, भेटी नाही निधीसी, का धू न साहता जैसी वाती न लगे. परंतु द्रव्याच्या ठेव्यावरील संबंधाचे निवारण केल्याशिवाय जसे ते हाती येत नाही, अथवा धूर सोसल्याशिवाय अग्नी पेटत नाही, तैसे शुद्ध सत्वा आड आहे रजतमाचे कवाड, ते भेदणे या ते कीड म्हणावे का. तसे शुद्ध सत्वगुणाचे आड जे रजस तमो गुणाचे दार आहे, ते फोडण्याचा प्रयत्न केला असता त्यास वाईट का म्हणावे. आम्ही श्रद्धादी दानात जे समस्तही क्रिया जात, सांगितले काम व्याप्त तिही गुणी. आम्ही श्रद्धेपासून दानापर्यंत जेवढ्या क्रिया सांगितल्या त्या सर्व 3 गुणांनी युक्त आहेत. तेथ भरवसेनी तिन्ही, न सांगोची ऐसे मानी, परिसत्व दावावया दोन्ही बोलिलो ये रे. त्या 3 गुणांचा मी खरोखर उल्लेख करणार नव्हतो, परंतु सत्वगुण उघड रीतीने दाखविण्याकरिता दुसऱ्या 2 गुणांचे वर्णन केले. जे दोही माझी तिजे असे, ते दोन्ही सांडिताची दिसे, अहोरात्र त्यागे जैसे संध्यारूप. जे दोहोंमध्ये तिसरे आहे ते दोघांचा त्याग केल्यावर दिसते, ज्याप्रमाणे दिवस व रात्र यांचा त्याग केला असता संध्याकाळ दिसतो. तैसे रजतम विनाशे तिजे जे उत्तम दिसे, ते सत्व हे आपैसे भावासी ये. त्याप्रमाणे रज व तम यांचा नाश झाल्यावर तिसरा जो उत्तम सत्वगुण तो आपोआप प्राप्त होतो. एवं दावावया सत्व तुझ, निरोपिले तमरज, ते सांडुनी सत्वे काज साधी आपले. अशा प्रकारे सत्वगुण दाखविण्याकरिता तुला तम व रज या गुणांची लक्षणे सांगितली, तर त्याचा त्याग करून सत्वगुणाच्या योगे आपली कार्यसिद्धी करून घे. सत्वेची येणे चोखाळे, करी यज्ञादिके सकळे, पावसी तै करतळे आपुले निज. या शुद्ध सत्वगुणानेच तू यज्ञादी सर्व कर्मांचे आचरण कर, म्हणजे तू स्वस्वरूपाला अगदी सहज प्राप्त होशील. सूर्ये दाविले सांते, काय एक न दिसे तेथे, तेवी सत्वे केले फळाते काय नेदी. स्वतः सूर्यच जर कोणतीही वस्तू दाखवावयास लागला
तर काय एक दिसणार नाही? तसे सत्वगुणाने आचरण केले असता ते कोणते फल देणार नाही? हे कीर आवडतांविखी रीती सत्वी आथिनिकी परी मोक्षेंसी एकी मिसळणे जे. अशी सर्वतोपरी सत्वगुणाच्या अंगी शक्ती आहे खरी, परंतु मोक्षाची प्राप्ती जेणेकरून होते ते एक आनची आहे. तयाचा सावावो जैल आहे, तई मोक्षाचाही होये गावी सरते. ती एक निराळीच वस्तू आहे आणि तिचे जेव्हा सत्वगुणास सहाय्य होते तेव्हाच मोक्षप्राप्तीची योग्यता येते. पै भांगार जरही पंधरे, तरही राजा वळींची अक्षरे, लाहे तैची सरे जिया परी. हे पहा, जरी पंधराच्या दराचे उत्तम सोने असले तरी जेव्हा त्याच्यावर राजाचा शिक्का पडेल तेव्हाच ते चहूकडे चालते. स्वच्छे शीतळे सुगंधे, जळे होती सुखप्रदे, परी पवित्रत्व संबंधे तीर्थाचेनी. अनेक ठिकाणचे जल स्वच्छ, थंड, सुगंधयुक्त व सुखदायक असेल, पण तीर्थाला मिळाल्याशिवाय त्याला पवित्रता येत नाही. नयो का भले तैसी थोरी, परी गंगा जय अंगीकारी, तैसी तिये सागरी प्रवेशुगा. इतर ठिकाणच्या पाण्याला कसलीही योग्यता नसेना, पण जेव्हा गंगा त्याचा अंगीकार करील तेव्हाच त्याचा समुद्रात प्रवेश होतो. तैसे सात्विका कर्मा किरीटी, येता मोक्षाची ये भेटी, न पडे आडकाठी ते वेगळे आहे. त्याप्रमाणे अर्जुना, सात्विक कर्माच्या आचरणाने मोक्षाच्या भेटीला येत असता ज्याच्या योगे मध्ये आडकाठी होत नाही ते वेगळेच आहे. हा बोलू ऐकत खेवी, अर्जुना आधी न माये जीवी, म्हणे देवे कृपा करावी सांगावे ते. हे भाषण ऐकताच अर्जुनाचे मनात ऐकण्याची तळमळ उत्पन्न होऊन तो म्हणाला की देवांनी कृपा करून ते सांगावे. तेथ कृपाळू चक्रवर्ती, म्हणे ऐक तयाची व्यक्ती, जेणे सात्विक ते मुक्ती रत्न देखे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, जिचे योगाने सात्विक गुणास मोक्षरूपी रत्नाचा लाभ होतो त्या वस्तूंची लक्षणे ऐक. श्लोक 23. ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः, ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा. अर्थात ओम तत्सत असा ब्रह्माचा 3 प्रकारचा निर्देश सांगितलेला आहे. त्या निर्देशाने पूर्वी ब्राह्मण व वेद आणि यज्ञ निर्माण केलेले आहेत. तरी अनादी परब्रह्म जे जगदादी विश्रामधाम, तयाचे एक नाम त्रिविधा पै असे. तर अनादी जे परब्रह्म व जे जगत आदी करून सर्वांचे विश्रांती स्थान आहे त्याचे एकच नाव 3 प्रकारचे आहे. ते कीर अनाम अजाती, परी अविद्या वर्गाची ये राती, माझी ओळखावया श्रुती खूण केली. ते ब्रह्म खरोखर नाम व जात एतद्रहित आहे, परंतु अज्ञानी लोकांच्या अंधकारात ओळखण्याकरिता वेदांनी त्याला नाव दिले. उपजलिया बाळकासी, नाव नाही तयापासी, ठेविलेनी नावेसी ओ देत उठी. मूल जन्मल्यावर त्याला नाव नसते, पण तेच त्याचे नाव ठेवून हाका मारू लागल्यावर ते ओ देत उठते. कष्टले संसार शिणे, जे देवो येती गारहाणे, तया ओ दे नावे जेणे तो संकेतू हा. त्याप्रमाणे संसाराच्या कष्टाने शिनलेले जीव वेदाकडे गारहाणे सांगण्यास आले असता त्यांनी हाका मारल्यावर वेद त्यास ओ देतात. तेच हे नाव होय. ब्रह्माचा अबोला फिटावा, अद्वैतत्वे तो भेटावा, ऐसा मंत्रू देखिला कवणा वेदे बापे. ब्रह्माचे अनिर्वाच्य पण फिटावे व ऐक्यरूप होऊन भेट व्हावी असा वेदांनी कृपावंत होऊन मंत्र शोधून काढला. मग दाविलेनी जेणे एके, ब्रह्म आळविले कौतिके, मागा असत ठाके पुढा उभे. मग ज्या मंत्राने ब्रह्मास हाक मारली असता ते सहज मागे असूनही पुढे उभे राहते. परी निगमाचळ शिखरी, उपनिषदार्थ नगरी, आहाती जे ब्रह्माच्या एकाहारी, तयासीच कळे. परंतु वेदरूपी पर्वताच्या शिखरावर उपनिषदरूपी नगरात जे ब्रह्माच्या पंक्तीस असतात त्यांनाच ते कळते. हेही असो प्रजापती, शक्ती जे सृष्टी करीती, ते जया एका आवृत्ती नामाचिये. फार काय, परंतु सृष्टी उत्पन्न करण्याची ब्रह्मदेवास जी शक्ती आली ती ज्या एका नामाच्या उच्चारानेच प्राप्त झाली. पै सृष्टीच्या उपक्रमा, पूर्वी गा विरोत्तमा,
वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. परंतु हे विरोत्तमा, सृष्टी उत्पन्न करण्यापूर्वी ब्रह्मदेव एकटा उत्पन्न झाल्यावर वेडाच होऊन गेला. मग ईश्वराते नोळखे ना सृष्टीही करू न शके, तो थोरू केला एके नामे जेणे. ज्या मजपासून त्याची उत्पत्ती झाली त्या ईश्वरासही तो ओळखीना, अथवा सृष्टीही उत्पन्न करू शकेना. ती योग्यता ज्या एका नावाच्या उच्चाराने त्यास प्राप्त झाली. जयाचा अर्थू जीवी ध्याता, जे वर्णत्रयची जपता, विश्वसृजन योग्यता आली तया. ज्याचा अर्थ मनात आणल्यावर व ज्या 3 अक्षरांचा जप केल्यावर सृष्टी उत्पन्न करण्याची योग्यता जेव्हा आली, तेधवा रचिले ब्रह्मजन, तया वेद दिधले शासन, यज्ञ ऐसे वर्तन जीविके केले. तेव्हा ब्राह्मण निर्माण करून त्यांना वेदांची आज्ञा मान्य करण्यास सांगून त्यांचे निर्वाहाकरिता त्याने त्यास यज्ञाचे वगैरे आचरण करण्यास सांगितले. पाठी नेणो किती एर, सृजिले लोक अपार, जाले ब्रह्मदत्त अग्रहार, तिन्ही भुवने. नंतर अपार लोक उत्पन्न केले की ज्यांची गणना करता येत नाही, व तिन्ही भुवने ही ब्रह्मदेवाने त्यास अग्रहार करून दिली. ऐसे नाम मंत्रे जेणे, धातया अढंच करणे, तयाचे स्वरूप आईक म्हणे श्रीकांतू तो. श्री लक्ष्मीपती म्हणतात, अशा प्रकारे ज्या नाममंत्राच्या योगाने ब्रह्मदेव श्रेष्ठत्वास पावला त्याचे लक्षण ऐक. तरी सर्व मंत्रांचा राजा, जो प्रणवो आदी वर्णो बुझा, आणि तत्कारू जो दुजा तिजा सत्कारू. तर सर्व मंत्रात श्रेष्ठ जो ओंकार तो मूळ अक्षर असे समज, आणि तत्कार दुसरे अक्षर व तिसरे सत्कार होय. एवं ओम तत्सदाकारू ब्रह्मनाम हे त्रिप्रकारू, हे फूलतुरंबी सुंदरू उपनिषदाचे. याप्रमाणे ओम तत्सत असे 3 प्रकारचे ब्रह्माचे नाव आहे, आणि उपनिषदाचे हे जे नामरूपी सुंदर पुष्प त्याचा तू वास घे. येणेसी गा होऊनी एक, जै कर्म चाले सात्विक, तै कैवल्या ते पायिक घरीचे करी. याचे ऐक्य झाल्यावर जर सात्विक कर्माचे आचरण केले तर मोक्ष आपल्या घरचा चाकर होतो. परी कापुराचे थळीव, आणूनी देईल दैव, लेवो जाणणेची आडव, तेथ असे बापा. परंतु दैवयोगाने जर कापुराचे अलंकार प्राप्त झाले तर बाबा रे, ते कसे वापरावे हे समजण्याचीच अडचण असते. तैसे आदरी जेल सत्कर्म, उच्चरी जेल ब्रह्मनाम, परी नेणी जेल जरी वर्म विनियोगाचे. तसे सत्कर्माचे आचरण करून ब्रह्माच्या नावाचा जरी उच्चार केला, पण त्याचे व्यवस्थेचे वर्म जर माहीत नसले, तरी महंताचिया कोडी, घरा आली आहे ओढी, मानू नेणता परवडी मुद्दल तुटे. तर साधू वृंद घरी आले असता त्यांचा सन्मान न करिता अपमान केला म्हणजे पुण्याचा क्षय होतो. काल्या वया चोखट, टीक भांगार एकवट, घालुनी बांधिली मोट गळा जेवी. अथवा सुंदर टीका वगैरे सोन्याचे दागिन्यांची एक ठिकाणी मोठ बांधून ते जसे गळ्यात अडकवावे, तैसे तोंडी ब्रह्मनाम होती ते सात्विक कर्म, विनियोगे विण काम विफळ होय. तसा तोंडाने ब्रह्माचे नावांचा उच्चार केला व हाताने सात्विक कर्माचे आचरण केले, पण त्याची व्यवस्था माहीत नसली तर ते सर्व कर्म व्यर्थ होय. अगा अन्न आणि भूक, पासी असे परी देख, जेवू नेणता बाळक लंघनची कीम. अरे, अन्न जवळ असून भूकही लागली आहे, परंतु असे पहा की लहान बालकास ते हाताने घेऊन तोंडात घालण्याची माहिती नसल्यामुळे त्यास लंघनच घडते. का स्नेहसूत्र वैश्वानरा, झाली आहे संसारा, हातवटी नेणता विरा प्रकाशू नोहे. अथवा अर्जुना, तेल वात व अग्नी ही एके ठिकाणी असताही दिवा कसा लावावा हे माहीत नसेल तर उजेड करिता येत नाही. तैसे वेळे कृत्य पावे, तेथींचा मंत्रूही आठवे, परी व्यर्थ ते आघवे विनियोगे विण. त्याप्रमाणे पर्वकाळ प्राप्त होऊन व कर्म करण्याची इच्छा होऊन त्यावेळेचा मंत्रही जरी आठवला तरी त्याचा विनियोग माहीत नसल्यामुळे ते सर्व योग व्यर्थ होतात. म्हणून वर्णत्रयात्मक जे हे परब्रह्म नाम एक, विनियोगू तू ऐक आता याचा. म्हणून 3 अक्षरांचे जे हे ब्रह्माचे नाव त्याचा विनियोग कसा करावा ते सांगतो ऐक. यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात.